नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात वांग्याचं भरीत. चमचमीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने हे बनवणार आहोत. बघू शकता आपण वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं, असं कट मारून घ्यायचे असे वांग्यांना, कारण ते पटकन भाजावेत म्हणून. तर काय करायचं, वांग्यांना पहिल्यांदा कट मारून घ्यायचे, नंतर त्याला तेल लावायचं, नाहीतर वांगं हातातून सटकतं. तर आपण याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या अशा भरणार आहोत. जिथे कट मारलेत ना आपण, तिथे त्याच्यात लसणाच्या पाकळ्या अशा भरायच्या. ते लसणाच्या पाकळ्या छान लागतात टेस्टला, भाजून घेतलेल्या. तर असं भरून घेतलं त्याच्यात लसणाच्या पाकळ्या आणि गॅसवरती अशी जाळी ठेवलेली आहे मी. आमच्या ती पापड भाजण्याची जाळी आहे. त्याच्यावरती मी असं वांगी भाजून घेणार आहे. बघू शकता कशा पद्धतीने. एकदम गावरान टेस्ट येते याला. हे अशी गॅसवरती वांगी भाजून घेतली की आपण तव्यामध्ये वगैरे पण भाजून घेऊ शकतो, पण याच्यावरची टेस्ट एकदम गावरान लागते. तर बघू शकता कशा पद्धतीने भाजून घेतली. त्याच्यावरती अशी साल घ्यायची काढून आणि अशी सोलून घ्यायची वांगी. तर शिजवलेली वांगी बघू शकता कशा पद्धतीने झालेली आहेत. तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं, त्याच्यामध्ये कांदा भरपूर टाकायचा वांग्याच्या भरताला. कांदा भरपूर टाकल्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं. नंतर कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर थोडीशी हळद ॲड करायची, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट करायचं ॲडमध्ये याच्यामध्ये, म्हणजे चटणी आमच्या इकडे बोलतात, चटणी थोडीशी ॲड केलेली मी त्याच्यामध्ये. आणि हे शिजवलेलं वांगं त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि परतून घ्यायचं असं. बघू शकता कशा पद्धतीने छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. वांग्याचं भरीत आणि कोथिंबीर झालीच पाहिजे. तर रेडी आहे आपलं वांग्याचं भरीत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.